नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार, तसेच दत्त जयंतीसुद्धा आहे। तर तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ आहे कालचा आणि काल होता गुरुवार। तर आता छान भगरचा भात बनवून घेतला आणि पहिले पोटोबा नंतर विठोबा। तर अशी एक म्हण आहे की नाही, त्यानुसारच आता माझं सुरू आहे। कारण तर उपास तसा मी बंदच केला उपास करणं, परंतु मन काही मांडत नाही। तसं तर मला यावर्षी गुरुवारची पूजा मांडायचीच नव्हती, परंतु माहीत नाही असं नाही मांडत म्हणतो, परंतु एक मन म्हणतं की मांड, एक मन म्हणतं की नको मांडू। म्हणून मागच्याच गुरुवारी मी ना मांडणार नव्हते, काहीही सामान आणलं नव्हतं, परंतु माहीत नाही पुन्हा मनामध्ये असं येते की नाही आज पूजा मांडायची म्हणजे मांडायचीच। म्हणून मग बघा मागच्या गुरुवारी मी संध्याकाळी सगळं सामान आणलं आणि त्यानंतर पूजा मांडली। तसंच या गुरुवारी पण झालं। म्हटलं जाऊ दे, या गुरुवारी मी आदल्या दिवशीच सगळं सामान आणून ठेवलं होतं, फुलं फळं सगळं काही सामान आणून ठेवलं होतं। आणि परंतु पहिले म्हटलं नाश्ता करून घ्यायचा आणि नंतरच मग देवपूजा करायची। कारण आपल्या तब्येतीवर कोणते ओढवून घेणं हे खूप हानिकारक असतं। त्यामुळे मग मी पहिले नाश्ता करून घेते, कारण काहीही खाल्लं नाही तर ॲसिडिटीचा खूप त्रास होतो मला। त्यामुळे मग भगरचा भात छान बनवून घेतला, तो खाऊन घेतला आणि आता माझी सुरू झाली होती पूजेची तयारी। तर देव स्वच्छ करून घेतले होते आणि देवपूजा करून घेतली आणि आता मला मांडायची होती महालक्ष्मी मातेची पूजा, परंतु हार बनवायचे राहिले होते। हार काही बनवले नव्हते आणि फुलं मला शेवंतीचे झेंडूचे सगळेच मिळाले होते, फक्त गजरा नाही मिळाला। कारण गजरा होता एक दोन ठिकाणी, परंतु सगळे चिमला असे फुलं आहे त्याची जी असते की नाही, चिमले होते फुलं, त्यामुळे मग मी तो गजरा आणला नाही। मग म्हटलं शेवंतीचंच छोटीशी वेणी बनवून घेऊया। आणि सगळी पूजा आता या पद्धतीने छान मांडून घेतली आहे बघा। आणि आता फक्त मला लक्ष्मीमातेची पोथी वाचायची होती आणि या पद्धतीने अशी छोटीशी वेणी तयार करून घेतली सुई धाग्यामध्येच, कारण मला काही ती वेणी गुंफता येत नाही। तर बघा या पद्धतीने छान आता पूजा मांडून घेतली आणि आता वाचायची होती मला पोथी। तर पोथी का अगदी 10 मिनिटेसुद्धा लागत नाही वाचायसाठी, कारण ती सवय होऊन गेली आणि पूर्ण पोथी अशी पाठ झाल्यासारखीच झाली आहे बघा। आणि आता पोथी वाचून घेणार आहे, त्यानंतर मग करणार आहे आरती मी। देवीला नैवेद्य ठेवून घेतला, गोडामध्ये आता पेढाच ठेवला होता। तर मसाले भात बनवून घेतला, छान देवीला नैवेद्य ठेवून घेतला आणि आता गेले होते वाढदिवसाला। माझ्या भाचीच्या मुलीचा वाढदिवस होता, तिचा फोन आला होता मामी या म्हणून वाढदिवसाला। तर म्हणून म्हटलं चला, मग सहकुटुंब आम्ही वाढदिवसाला गेलो आणि तिला ना जुड्या मुली आहेत 2, तर आणि छान आहेत। चला म्हटलं आता वाढदिवसाला गेलो, तिथे वाढदिवस केला, जेवण केलं छान आणि नंतर आलो मग आम्ही घरी। तर हे मोठे भाऊजी बापूजी हे म्हणजे माझे मिस्टर आहेत हे, आणि हे भासजावई भाची वैष्णवी, मी, आमच्या नणदबाई हिमा, जाऊबाई राणी, आम्ही सगळ्याच जणी होतो। आणि या आहेत 2 जणी ट्विन्स। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री।